नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. आज आपण तलाठी भरती, एमपीएससी, ग्रामसेवक, पोलीस भरती, वनरक्षक आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा जो विषय आहे वर्ण, स्वर आणि व्यंजन हे सगळं शिकणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण फक्त उत्तरे पाठ करणार नाही तर प्रत्येक प्रश्नामागील व्याकरणाचा नियम समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 1. रू हा स्वर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तर एक स्वर दिलेला आहे त्यांनी रू म्हणून. तर हा स्वर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. औष्ठ, मर्दून, तालव्य आणि कंठ्य. तर याच्यामधला पर्याय क्रमांक 2 हा पर्याय योग्य आहे. मूर्धन्य. तर रू हा स्वर काय मूर्धन्य प्रकारचा आहे. तर जे वर्ण आपल्या जिभेचा शेंडा मूर्धेला जाऊन भिडतो त्यांना मूर्धन्य वर्ण म्हणतात. प्रश्न क्रमांक 2. क्षुप्तीपासा या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? तर या प्रश्नामध्ये काय दिलेलं, एक वर्ड दिलेला आहे क्षुप्तीपासा म्हणून. तर या शब्दात एकूण किती काय सांगितले त्यांनी व्यंजने आहेत? तर ह्याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 2 6 व्यंजने आहेत. तर हा शब्द जर विभागून आपण बघितलं तर काय काय येईल त्याच्यामध्ये? क्षु येईल, त्याच्यानंतर प येईल, त्याच्यानंतर ती येईल, त्याच्यानंतर पा येईल आणि त्याच्यानंतर 6. तर व्यंजने किती येतील मग? श, प, त, प, स अशी किती येतील? 6 येतील त्याच्यामध्ये. हे आपल्याला माहित पाहिजे. प्रश्न क्रमांक 3 बघू आपण. प्रश्न क्रमांक 3 काय? ग हा वर्ण डॅश डॅश आहे. खाली पर्याय दिले दंत्य, औष्ठ्य, कंठ आणि तालव्य. तर घ म्हणलं की आपण उच्चार केला की आपल्याला लगेच जाणवतं की तो कुठून उच्चार येतोय? कंठामधून. म्हणून तो काय? घ हा कंठ व्यंजन आहे. तर क वर्गातील सर्व व्यंजने काय आहेत? कंठ व्यंजन. क, ख, ग, घ, ड ही काय? कंठ व्यंजने आहेत. म्हणून घ काय आहे? कंठ. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4 पाहू आपण. प्रश्न क्रमांक 4 मध्ये काय दिलेला आहे? शब्दकोशातील शब्दाचा क्रम कशानुसार ठरतो? तर शब्दकोश म्हणजे डिक्शनरी जी असते त्याच्यामध्ये शब्दांचा क्रम कशानुसार ठरतो? तर क्रम कसा ठरतो? अ, आ, इ, ई म्हणजे या काय वर्णमालेच्या क्रमाने लावलेला असतो. म्हणजे वर्णांची अक्षरे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. वर्णांची आद्याक्षरावरती क्रम ठरलेला असतो. प्रश्न क्रमांक 5 बघू आपण. प्रश्न क्रमांक 5 काय आहे? की मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत असं विचारलेलं आहे त्यांनी. मराठी भाषेत एकूण 52 वर्ण आहेत. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर मराठी वर्णमालेत 14 काय स्वर आहेत आणि 38 व्यंजने आहेत आणि एकूण किती झाले मग? 52 वर्ण आहेत. प्रश्न क्रमांक 6 बघू आपण. तर समोर दिलेल्या शब्दातील योग्य वर्ण रचना कोणती? तर कुठला शब्द दिलाय? वृद्धादेश. वृद्धादेश. तर याचं आपल्याला काय करायचं आहे? वर्ण रचना काढायची याची. तर ह्या पर्यायामधून आपल्याला पर्याय 2 हा पर्याय योग्य आहे. व प्लस रू प्लस द प्लस ध प्लस ई प्लस आ द ए श अ असं पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघू आपण. प्रश्न क्रमांक 7 मध्ये काय आहे? पुढील वर्णाचा प्रकार ओळखायचा आहे. तर ह हा वर्ण दिलेला आहे तर त्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर काय आहे पर्याय? औष्ठ्य, अनुनासिक, महाप्राण, तालव्य. तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये त्याचं उत्तर दिसतंय की महाप्राण आहे. ह काय आहे? महाप्राण व्यंजनाचा उच्चार करताना काय होतं? जास्त श्वास बाहेर पडतो आपल्या तोंडातून, नाकातून. तर ह आपण काय म्हणतो मग? त्याला महाप्राण वर्ण मानला जातो. प्रश्न क्रमांक 8 बघू आपण. खालीलपैकी कोणत्या शब्दातील ड हा अंत्यवर्ण तिरस्कार सूचक नाही? तर हे जे शब्द दिले त्या शब्दातून आपल्याला काय शोधायचं आहे की तिरस्कार सूचक ड हा वर्ण नाही. तर थेरडा ह्याच्यामध्ये तिरस्कार दिसतो. त्याच्यानंतर खोटारडा तिरस्कार दिसतोय आपल्याला. त्याच्यानंतर घाणेरडामध्ये पण तिरस्कार आहे. आखाडा हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये तिरस्कार नाही. म्हणून या शब्दामध्ये ड हा काय तुच्छता किंवा तिरस्कार दर्शवत नाही आखाडा या शब्दात. तर याचा आखाडाचा अर्थ काय आहे की मैदान वगैरे, आणि हा सामान्य शब्द आहे. प्रश्न क्रमांक 9 पाहू आपण. मराठी भाषेत एकूण डॅश डॅश वर्ण व डॅश डॅश स्वर आहेत. पर्यायामधून आपल्याला पर्याय निवडायचा आहे. तर पहिल्या पर्याय नंबर 1 आहे 34 वर्ण व 14 स्वर, 12 वर्ण व 12 स्वर, 50 वर्ण व 34 स्वर आणि 52 वर्ण व 14 स्वर. तर यातील पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. 52 वर्ण आहेत व स्वर किती आहेत? 14 स्वर आहेत. प्रश्न क्रमांक 10. तर खालीलपैकी कोणत्या शब्दातील पहिल्या अक्षराचा उच्चार दंत तालव्य आहे? तर याच्यामध्ये आपल्याला पर्याय दिलेले आहेत झरा, चंद्र, छत्री, जन्म. तर याच्यामधला पर्याय क्रमांक 2 हा योग्य आहे. चंद्र हा काय? दंत तालव्य उच्चार आहे. प्रश्न क्रमांक 11. इथे एक शब्द दिलेला आहे सच्छिल. तर त्याचा इथं आपल्याला काय करायचं आहे? विग्रह संधिफोड करायची आहे. तर संधिफोड ह्या शब्दाची करायची आहे सच्छिल. तर याच्यामध्ये पर्याय दिले सत प्लस छील, सच प्लस छील, सत प्लस शील आणि स प्लस शील. तर याचं योग्य उत्तर कुठला? याचं पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. सत प्लस शील म्हणजे काय? सच्छील. प्रश्न क्रमांक 12 बघू आपण. विसर्गाच्या पुढे कृ धातूचे कोणतेही रूप आल्यास विसर्गाचा काय होतो? स होतो. तर इथं एक्झाम्पल दिले आहे त्यातलं आपल्याला योग्य एक्झाम्पल उदाहरण आपल्याला निवडायचं आहे. तर पहिला क्रमांक काय आहे? मनस्ताप, दुसरा पुरस्कार, तिसरा निस्तेज आणि चौथा निराकार. तर या पर्यायामधून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. पुरस्कार.
तर क्रूच्या धातूचे जे रूप आहे त्याला काय विसर्ग कुठला होतो मग स, पुरस्कार. प्रश्न क्रमांक 13, घामोळे हा शब्द कोणत्या संधी प्रकारात मोडतो? तर इथं संधी आपल्याला निवडायची आहे आणि शब्द कुठला दिलेला आहे घामोळे. तर पर्याय बा कुठले व्यंजन संधी, विसर्ग संधी, पूर्वरूप संधी आणि पररूप संधी. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 4 पररूप संधी. तर या शब्दात काय झाले, दोन स्वर एकत्र आल्यावर दुसऱ्या स्वराचे रूप टिकून राहते, यामुळे त्याला आपण काय म्हणतो पररूप संधी, घामोळे. प्रश्न क्रमांक 14, चंद्रोदय या शब्दाचा संधी प्रकार कुठला आहे ते लिहायचंय आपल्याला. पर्यायामध्ये कुठले दिले? स्वर संधी, व्यंजन संधी, पूर्वरूप संधी, विशेष संधी. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 1 स्वर संधी. तर चंद्र प्लस उदय म्हणजेच चंद्रोदय. तर अ आणि उ त्याचं काय होतं? ओ, म्हणून दोन स्वर एकत्र येऊन नवीन स्वर तयार झाला कुठला? ओ. अ आणि उ स्वर आल्यानंतर ओ स्वर झाला चंद्रोदय, म्हणून हे काय स्वर संधी आहे. प्रश्न क्रमांक 15, यशोधन या शब्दाचा संधी प्रकार ओळखायचा आपल्याला. तर या शब्दाचा संधी प्रकार कुठला आहे? विसर्ग र संधी, विशेष संधी, विसर्ग उ आकार संधी आणि तृतीय व्यंजन संधी. शब्द कुठला दिलेला आहे? यशोधन. तर त्यातला पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे, विसर्ग उ कार संधी. तर विसर्ग उकार संधी म्हणजे यश प्लस धन बरोबर काय? श अधिक य अधिक विसर्ग अधिक धन, श अधिक ओ अधिक धन म्हणजे काय? यशोधन. म्हणजे याचं उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17, पुढील शब्दाची संधी फोड करा. शब्द कुठला दिलाय त्यांनी? निरीच्छ. निरीच्छ या शब्दाची संधी फोड करायची, तर त्यांनी उदाहरण दिलेत, पर्याय दिलेत, नि प्लस छ, नीर प्लस इच्छ, नि प्लस इच्छ, गिरी प्लस छ. तर पर्याय क्रमांक सी हे त्याचे योग्य 3 हे काय त्याचे योग्य उत्तर आहे? नि प्लस इच्छ म्हणजेच काय? निरीच्छ. तर विसर्गाचा र होऊन काय झालेला आहे? शब्द तयार झालेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 बघू आपण. मुनिच्छा या शब्दाचे एकत्र येणारे स्वर व संधी ओळखा. मुनिच्छा. तर पर्याय बघा, ई प्लस ई दीर्घ ई झालेला आहे इथं. त्याच्यानंतर ई प्लस दीर्घ ई बरोबर दीर्घ ई, त्याच्यानंतर दीर्घ ई प्लस दीर्घ ई बरोबर दीर्घ ई आणि दीर्घ ई प्लस ई बरोबर ई. तर याचं पर्याय क्रमांक कुठलं उत्तर बरोबर आहे? पर्याय क्रमांक 1 हे त्याचे उत्तर आहे. ई प्लस ई बरोबर दीर्घ ई. मुनिच्छा या शब्दाचे एकत्र येणारे स्वर व संधी कुठले? ई प्लस ई आणि दीर्घ ई. प्रश्न क्रमांक 19, कोटी प्लस अवधी हा कोणत्या संधियुक्त शब्दाचा विग्रह आहे? तर खाली ते शब्द दिलेले आहेत, कोट्यावधी, कोट्यवधी, कोट्यावधी आणि कोट्याविधी. तर यातील पर्याय कुठला बरोबर आहे? पर्याय क्रमांक 1 हा त्याचं योग्य उत्तर आहे. कोटी प्लस अवधी म्हणजे कोट्यावधी. तर कोट्यावधी हा काय? इकारांत शब्दानंतर स्वर आलेच काय होतं? य चा आगम होतो, म्हणून कोटी प्लस अवधी म्हणजे कोट्यावधी. प्रश्न क्रमांक 20, संधी करायची आपल्याला, अथ प्लस एव. तर याची काय करायची? संधी करायची. पर्याय काय दिले बघा, अतएव, 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 अथ एव. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे. अत प्लस एव म्हणजे काय? अतएव. तर विसर्गाचा लोप होऊन काय झाली? संधी तयार होते. प्रश्न क्रमांक 21, लोकमान्यांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची. तर हा अधोरेखित शब्द आहे, अधोरेखित केलेला लोकमान्यांनी. तर हे काय आहे? सामान्य नाम आहे का? विशेष नाम आहे का? भाववाचक नाम आहे का? धातुसाधित नाम आहे? तर आपल्याला ह्याच्यावरून कळतं की लोकमान्य हे काय आहे? विशेष नाम आहे. म्हणजे लोकमान्य हा शब्द एका विशिष्ट व्यक्तीसाठी वापरला आहे आणि येथे लोकमान्य टिळक यांचा उल्लेख आहे, म्हणून विशिष्ट व्यक्ती, स्थळ किंवा वस्तूचे नाव जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो? विशेष नाम म्हणतो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, त्याच्या वागण्याचा मला राग आला. अधोरेखित शब्दाचा कारक ओळखा. तर इथं अधोरेखित शब्द काय? वागण्याचा. तर ह्याचं कारक ओळखायचं आहे, कर्ता, करण, अपादान, अधिकरण. तर याचं योग्य उत्तर आपल्याला शोधायचं आहे. तर ह्याचं योग्य उत्तर आहे करण. पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर वरील वाक्यात काय झालेलं आहे? व्यक्तीने केलेली कृती किंवा त्याची वागणूक अयोग्य असल्याचे काय दर्शवले आहे, म्हणून वागण्याचा या शब्दाचा कारक अर्थ काय आहे? तृतीय आहे. प्रश्न क्रमांक 23 बघू आपण. प्रश्न क्रमांक 23 काय दिलेला आहे? खेळ या नामाचे सामान्य रूप काय होईल? तर खेळ हे नाम आहे, त्याचे सामान्य रूप काय होईल? तर पर्याय दिले आहेत, खेळा, खेळे, खेळी, खेळू. तर याचं पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. सामान्य रूप म्हणजे काय? विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वीचे रूप. उदाहरणार्थ राम, रामा, घोडा, घोड्या, खेळ, खेळा. मग खेळा काय आहे? त्याचे सामान्य रूप आहे. प्रश्न क्रमांक 24, कोणी यावे, कोणी जावे हे विधान सर्वनामाच्या कोणत्या प्रकारात येते? तर हे कोणी आणि हे कोणी, तर हे सर्वनामाच्या कुठल्या प्रकारात येते? तर पर्याय काय दिलेत बघा, पुरुषवाचक सर्वनाम दर्शक, सामान्य नाम, संबंधी. तर ह्याचं काय आहे? पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे, सामान्य नाम. कोणी यावे आणि कोणी जावे. कोणी हा शब्द कोणत्याही व्यक्तीसाठी वापरलेला नाही, एका विशिष्ट व्यक्तीसाठी वापरलेला नाही, तो निश्चित व्यक्ती दाखवत नाही, म्हणून हे काय? सामान्य सर्वनाम आहे. प्रश्न क्रमांक 25, तर प्रश्न क्रमांक 25 मध्ये बघा आपण आल्याने त्याचा आनंद द्विगुणित झाला. अधोरेखित विशेषण ओळखायचं आहे. तर द्विगुणित हे काय? ह्याचं विशेषण ओळखायचं आहे. गुणविशेषण आहे का? क्रमवाचक आहे का? आवृत्तीवाचक आहे का? अनिश्चित आहे.
तर ह्याचं पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे, आवृत्तीवाचक आहे. तर द्विगुणित म्हणजे काय, 2 पट अशा प्रकारची विशेषण संख्या किंवा पुनरावृत्ती दर्शवते, याला आपण काय म्हणतो, आवृत्तीवाचक विशेषण असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 26, तो घोड्यास पळवितो या वाक्यातील क्रियापदाचा उपप्रकार कोणता? तर क्रियापद कुठला याच्यामध्ये पळवितो? तर पर्याय कुठले दिलेत बघा, शक्य, प्रायोजक, सिद्ध आणि सहाय्य. तर याचे उत्तर कुठला आहे? पर्याय क्रमांक 2 प्रायोजक. तर स्वतः धावणे म्हणजे घोडा धावतो, पण घोड्यास धावायला लावणे म्हणजे काय, प्रयोजक क्रिया आहे. ओके, तर लावणे, करवणे, पळवणे हे काय, प्रयोजक क्रियापदाचा उपप्रकार प्रयोजक आहे. प्रश्न क्रमांक 27 बघू आपण, चाकू मुळे यातील मुळे हे अव्यय आहे. तर कुठले अव्यय आहे? ते उभयान्वयी अव्यय आहे, केवळ प्रयोगी अव्यय आहे, क्रियाविशेषण अव्यय आहे, शब्दयोगी अव्यय आहे. चारपैकी पर्यायापैकी आपल्याला काय करायचं, योग्य पर्याय निवडायचा आहे. तर त्याचा योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 4 शब्दयोगी अव्यय. तर मुळे काय आहे? मुळे, कडे, वर, खाली, मध्ये हे सर्व काय शब्दयोगी अव्यय आहे. फॉर एक्झाम्पल, रामामुळे, पावसामुळे, तुझ्यामुळे हे काय शब्दयोगी अव्यय आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, दिव्य दृष्टी या शब्दाचे समास ओळखा. तर दिव्य दृष्टी हा शब्द दिलेला आहे. पर्याय कुठले दिलेत बघा, अव्ययीभाव समास, कर्मधारय समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. तर याचा पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे, कर्मधारय समास. तर दिव्य अशी दृष्टी, दिव्य हे काय विशेषण आहे आणि दृष्टी हे काय नाम आहे, म्हणून त्याला काय म्हणतो, कर्मधारय समास असं म्हणतो. दुसरे उदाहरण बघायचे गेलं तर काय म्हणू शकतो आपण, नीलकमल, महापुरुष, सज्जन, सुंदर कन्या. तर हे काय कर्मधारय समासाचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 29 बघू आपण, खालीपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे? तर पर्याय बघा कुठले कुठले आहेत, सह्याद्री, त्यांनी, फटफटले आणि गातो. गातो हे काय क्रियापद आहे, फटफटले हे काय ते पण क्रियापद म्हणू शकतो आपण, सह्याद्री काय हे नाव आहे. तर सर्वनाम कुठला आहे? म्हणून पर्याय क्रमांक बी, त्यांनी हे काय सर्वनाम आहे. तर हा शब्द नामाऐवजी वापरला गेला आहे, म्हणून तो काय सर्वनाम आहे. नामाऐवजी वापरणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, सर्वनाम असे म्हणतो. तो, ती, तू, मी, ते, त्यांनी, आपण हे काय सर्वनामाची उदाहरण आहेत. प्रश्न क्रमांक 30 बघू आपण, खालीलपैकी मृदू व्यंजन कोणते? तर हे तर दिलेले आहेत व्यंजन, क, घ, ग, म. तर यातील मृदू कुठला आहे ते त्यांनी विचारलेलं आहे. तर कुठला आहे? ग हे काय मृदू व्यंजन आहे. तर व्यंजनाचे उच्चार करताना काही व्यंजने कठोर तर काही व्यंजने कशी असतात, मृदू असतात. ग हा घोष मृदू व्यंजनमध्ये येतो. प्रश्न क्रमांक 31, विदुर या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द लिहा. तर विदुरचा आपल्याला अगोदर अर्थ माहित पाहिजे. विदुर म्हणजे काय, ज्याच्या पत्नीचे निधन झाले आहे असा पुरुष. त्याचे स्त्रीलिंगी रूप काय येईल मग? विदुरचं काय होईल? विधवा. पर्याय क्रमांक 3 विरुद्ध लिंगी काय होईल? विधवा होईल विदुरचं. क्रमांक 32, भाजीपाला या शब्दाचे लिंग ओळखा. तर काय पुल्लिंग आहे का, स्त्रीलिंग आहे का, नपुंसकलिंगी आहे का, उभयलिंगी आहे? तर याचं पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे, पुल्लिंग. तर भाजीपाला म्हणजे काय, भाजी प्लस पाला. तर समासातील शेवटचा शब्द पाला काय आहे? पुल्लिंग आहे. त्यामुळे संपूर्ण शब्द काय होतो? पुल्लिंगी होतो. प्रश्न क्रमांक 33, खालीपैकी कोणता शब्द नपुंसकलिंगी नाही? तर कुठला नाही हे ओळखायचं. नपुंसकलिंगी शब्द कुठला नाही? तर बघा कुठला आहे, पुस्तक, चित्र, मंगळसूत्र आणि शाळा. तर पर्याय क्रमांक 4 शाळा हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर पुस्तक काय नपुंसकलिंगी आहे, चित्र काय आहे नपुंसकलिंगी आहे, मंगळसूत्र काय आहे नपुंसकलिंगी आहे, आणि शाळा काय शाळा काय आपण ती शाळा म्हणतो, माझी शाळा, त्याची शाळा. तर शाळा काय आहे स्त्रीलिंग आहे. अनेक वस्तुवाचक शब्द नपुंसकलिंगी असतात, पण हे काय शाळा काय आहे नपुंसकलिंगी नाही. प्रश्न क्रमांक 34, अयोग्य प्रकारे केलेले सामान्य रूप ओळखायचं आहे. तर याच्यामध्ये सामान्य रूप केलेले आहे, त्यातले अयोग्य कुठल्या प्रकारे केलेलं आहे ते ओळखायचं. कुठला शब्द आहे तो? लिंबू, लिंबा, घोडा, घोड्या, फुल, फुल, फुली, फुल्या. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचे काय अयोग्य प्रकारे केलेले सामान्य रूप आहे. तर फुली या शब्दाचे फुल्या असे सामान्य रूप होत नाही. तर हे काय अयोग्य रूप आहे. पुल्लिंगी शब्द ओळखा. जोगी, शांती, भोवई आणि गुंज. तर यातलं पुल्लिंगी शब्द ओळखायचा आपल्याला. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे. पुल्लिंगी शब्द कुठला आहे? जोगी. त्याच्यानंतर शांती काय स्त्रीलिंगी आहे, भोवई काय स्त्रीलिंगी आहे आणि गुंज काय स्त्रीलिंगी आहे. तर व्यक्ती दर्शवणारे अनेक जे असतात ज्याला वेळांती आहे शेवटचे शब्दही काय पुल्लिंगी असू शकतात. जसे जोगी आपल्या वाटतं तो स्त्रीलिंग असेल, पण तो काय पुल्लिंगी आहे. जोगी, योगी, संन्यासी हे काय आहेत पुल्लिंगी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 36 बघू आपण. सूत या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? तर पर्याय बघा पुत्र, सुती, तनय, सुता. तर याचे योग्य उत्तर कुठला योग्य पर्याय याचा? पर्याय क्रमांक 4 हा योग्य पर्याय आहे. सूत, सुता हे काय स्त्रीलिंगी रूप आहे सूत या शब्दाचे. सूत म्हणजे काय सारथी किंवा पुत्र, आणि याचे स्त्रीलिंगी रूप सुता दिले आहे. सूत, सुता, गायक, गायिका, विद्वान, विदुषी. प्रश्न क्रमांक 37, पुढील शब्दातील भिन्न लिंगी शब्द ओळखायचा आहे.
हे शब्द जे दिले आहेत त्याच्यातले भिन्न लिंगी शब्द ओळखायचे. तर शब्द कुठले दिले बघा, सांडणी, सिहीन, कोकीर आणि लांडोर. तर ह्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. हा भिन्न लिंगी शब्द आहे. तर सांडणी काय आहे, स्त्रीलिंग आहे. सिंहन काय आहे, स्त्रीलिंग आहे. लांडोर काय आहे, स्त्रीलिंग आहे. आणि कोकीर काय आहे, कोकीर काय आहे, पुल्लिंग आहे. प्रश्न क्रमांक 38, भाजीपाला या शब्दाचे लिंग ओळखा. तर हा शब्द अगोदरच झालेला आहे आपल्याला. तर भाजीपाला काय आहे, पुल्लिंग आहे. आपण बघितलं भाजीपाला. तर का पुल्लिंग आहे ते पण आपण बघितलं होतं की शेवटचा शब्द पाला पुल्लिंगी असल्यामुळे संपूर्ण शब्द पुल्लिंगी आहे. प्रश्न क्रमांक 39 बघू आपण. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता? कुठला विचारला त्यांनी, स्त्रीलिंगी. तर कुठले शब्द दिलेत, अश्रू, पाठी, पुस्तक, निसर्ग. तर याच्यामधला स्त्रीलिंगी शब्द कुठला आहे, पाठी. पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर अश्रू पुल्लिंग आहे, पाठी स्त्रीलिंग आहे, पुस्तक नपुंसकलिंग आहे आणि निसर्ग काय आहे, पुल्लिंग आहे. प्रश्न क्रमांक 40, विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? स्त्रीलिंगी रूप कुठल्या शब्दाचे, विद्वान. तर पर्याय बघा कुठले दिले, विद्वत्ता, विद्वानी, विद्या, विदुषी. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे, पर्याय क्रमांक 4 विदुषी. तर विद्वान म्हणजे ज्ञानवान पुरुष आणि त्याचं स्त्रीलिंगी रूप कुठला आहे, विदुषी. प्रश्न क्रमांक 41, खालील शब्दातून एकवचनी शब्द ओळखा. शब्द कुठे दिलेत बघा, लाटा, झरा, चांदणे आणि खाटा. तर आपल्याला काय ओळखायचं आहे, एकवचनी शब्द ओळखायचा आहे याच्यामधून. तर लाटा काय, लाटा अनेक लाटा आपण म्हणतो, त्यामुळे हा एकवचनी नाही. त्याच्यानंतर झरा, झरा आपण एकच झरा, झरा अनेक होत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. हा एकवचनी शब्द आहे झरा. चांदणे काय, अनेक चांदणे म्हणतो आपण. खाटा काय, अनेक खाटा, म्हणजे झरा हा त्याचा योग्य पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 42 बघू आपण काय दिलेला आहे. पुढील पर्यायातील एक वचन अनेक वचन असणारा योग्य पर्याय निवडा. इकडे एक वचन आणि इकडे अनेक वचन पाहिजे. तर लिंबू, लिंब, जळू, जळे, उवे आणि गळू, गळवे. तर यातलं योग्य उत्तर कुठलं आहे, पर्याय क्रमांक 4 एक वचन आणि अनेक वचन योग्य आहे या पर्यायामध्ये. तर गळू, गळवे. तर लिंबूचं काय, लिंबे. जळूचं काय, जळवा. ऊचं काय, उवा. म्हणजे हे तिन्ही काय आहेत, तिन्ही काय शब्द रॉंग आहेत आणि फक्त पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 43 बघू आपण. तर 43 मध्ये योग्य अनेकवचनी रूप ओळखायचं आपल्याला. पर्याय बघा काय दिलेत, वाशिंडी, शेपुटा, झुला आणि शिंगे. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे, पर्याय क्रमांक 4 हे योग्य अनेकवचनी रूप आहे, शिंगे. शिंगे या शब्दाचे अनेक वचन काय होते, शिंगे. प्रश्न क्रमांक 44, निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द कोणता? निश्चितपणे एकवचनी कायम. तर पर्याय कुठले दिले बघा, गवई, पपई, सोई, बोई. तर ह्याचं पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे, पपई. तर पपई ही काय आहे, एका फळाचे नाव आहे. गवई संदर्भानुसार बदलू शकतो. सोई अनेक वचनासारखा भास होतो आपल्याला. आणि बाही काय आहे, संबोधन किंवा नामरूप आहे, म्हणून पपई हे त्याचे निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द आहे. प्रश्न क्रमांक 45 बघू आपण. खालीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता? तर शब्द दिले आहेत, नदी, वेली, झाड, रोपटे. तर यातील वेली हा शब्द काय, अनेक वचनी शब्द आहे. तर नदी काय, एक वचनी. त्याच्यानंतर वेली अनेक वचन, झाड काय आहे, एक वचन आणि रोपटे पण काय, एक वचन आहे. म्हणजे अनेक वचनी दर्शवणारा शब्द कुठला आहे, वेली. प्रश्न क्रमांक 46 बघू आपण. खालील प्रश्नातील निश्चित एकवचनी शब्दाचा पर्याय ओळखा. निश्चित एकवचनी शब्दाचा काय, तारा, धारा, गारा आणि वारा. तर यातील पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे, वारा. तर वारा म्हणजे काय, हवा. धारा म्हणजे काय, तर धारा अनेक धारांचा अर्थही आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. त्याच्यानंतर गारा अनेक गारा म्हणू शकतो, तारा अनेक तारा म्हणू शकतो. तर हे आपल्याला माहित पाहिजे. प्रश्न क्रमांक 47, खालील प्रश्नातील निश्चित एकवचनी शब्दाचा पर्याय ओळखा. निश्चित एकवचनी शब्द तर कुठला आहे, उवा, तवा, जावा आणि जळवा. तर काय, तवा हे त्याचे निश्चित एकवचनी शब्द आहे. तर उवा म्हणजे काय, अनेक वचनासारखा वापर होतो उवाचा. जळवाचा अनेक वचन आहे आणि जावा संदर्भानुसार बदलू शकतो, म्हणून काय आहे, तवा हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48 बघू आपण. एकवचनी शब्द ओळखा. तर शब्द दिले आहेत, खेडे, वेडे, झाडे आणि वाडे. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे, खेडे. तर खेडे हे एका गावासाठी वापरलेले नपुंसकलिंगी एकवचन आहे. वेडे म्हणजे अनेक व्यक्ती, झाडे म्हणजे अनेक वचन आणि वाडे म्हणजे काय सुद्धा अनेक वचन आहे. प्रश्न क्रमांक 49 बघू आपण. एकवचनी शब्द ओळखायचा, त्याच्यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. तर कुठले कुठले पर्याय दिले बघा, चाके, नखे, डोके आणि बाके. एकवचनी शब्द कुठला आहे मग, डोके. एक डोके म्हणतो आपण त्याला, एकवचनी शब्द आहे डोके. पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. अनेक चाके म्हणतो, अनेक नखे, अनेक बाके. आता प्रश्न क्रमांक 50 बघू आपण. शेवटचा प्रश्न आहे, खालीलपैकी एकवचनी नाम कोणते? आता कुठले नाम ओळखायचं आपल्याला, एकवचनी नाम ओळखायचं आहे. तर दिशा अनेक दिशा म्हणतो, आजा, आजा, अनेक आजा, सभा अनेक सभा, झाड म्हणजे काय, एक झाड. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणातील महत्त्वाचे प्रश्न आणि त्यामागील संपूर्ण नियम समजून घेतले आहे.
तर मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयुक्त वाटला असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जे तलाठी, पोलीस भरती, ग्रामसेवक, वनरक्षक किंवा एमपीएससी तयारी करत आहेत. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की आजच्या व्हिडिओमधील कोणता प्रश्न तुम्हाला सर्वात कठीण वाटला आणि पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे. जर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील सर्व व्हिडिओची सूचना तुम्हाला प्रथम मिळेल. आपल्या चॅनलवर दररोज तलाठी भरती, पोलीस भरती, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल, चालू घडामोडी आणि मागील वर्षांचे प्रश्नपत्रिकांचे सविस्तर विश्लेषण उपलब्ध करून दिले जातील. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी एका महत्त्वाच्या विषयासह भेटू. तोपर्यंत अभ्यास करत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि यश नक्की मिळवा. धन्यवाद.